राणा, तुम्ही का आमचं नाक कापायचं ठरवलंय का? नाही, ते मी घरातली समधी माणसं सकाळपासून राब राब राबत्यात, तयारी करतात. कशासाठी? तुमचा या पोरखेळ बघण्यासाठी? चला, वाड्या पाहुणे वाट बघतात. मामंजी अहो, पाहुणं कधीच गेलं. काय? अगं मग तू अडवायचं नाही का त्यासनी? अहो असं काय? अहो आम्ही लय अडवण्याचा प्रयत्न केला, हातापाया पडलो, लई नवण्या केल्या, पण त्यांनी आमचं काहीच नाही ऐकलं. त्यांना दिल्ली गाठायची होती. हा, पण पुढच्या वेळेला येतो म्हणलं. समजा समून आणलेला खाट. चला. राणा भाऊजी, चला आता. अहो, तुमची याच्यावर सही. अहो, असं काय फरक पडला हो मी उसाच्या फडात सही घ्यायला गेले तर? घ्या सही, त्याचं काय नाही, पण उसाच्या फडात मग त्यात काय? हवं तुमच्या सिटीत चालत असेल ते, आमच्या गावात नाही. एखाद्या बाईला एखाद्या माणसाबरोबर उसाच्या फडात बघितलं तर लय वाईट अर्थ निघतो त्याचा. वाईट म्हणजे? हवं माणसं काय 10 तोंडांनी बोलतात. आता वाईट म्हणजे ते. अहो नाही 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 नाही, अहो तुम्हाला माहितीये ना, मी फक्त सही घ्यायला गेले होते, आणि मला जर का हे आधीच माहिती असतं ना तर मी गेलेच नसते. तरी मी राणाजींना सारखं सांगत होते उसाच्या फडाच्या बाहेर या, पण ते ऐकतच नव्हते. अहो पर त्यो येणारच नव्हता बाहेर, लपून बसला होता ना. लपून का? अहो राणादाचं लगीन ठरवल्यात नव समधी, घरी पाहुणं बी बघा आलत नव, पर्यो लगीनच करणार नाही म्हणतोय. म्हणजे का नाही करायचं लग्न? अहो ब्रह्मचार्याचं खुळ बसले नव त्याच्या डोसक्यात, लगीनच करणार नाही म्हणतोय. अहो पुरीकडे बघाय बी लाजतोय तो, लगीन तर लय लांबची गोष्ट. म्हणून तो लपून बसला होता, आणि नेमकं तुमच्या संगत त्याला बघितलं, ते बी उसाच्या फडात. म्हणून साहेब भडकलं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.